यापुढची बातमी अजित पवारांच्या कडक बाण्याची। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातल्या चाकण परिसराची पाहणी केली आणि यावेळी रस्त्याच्या कामाच्या दुरवस्थेसह वाहतूक कोंडीवरनं अजितदादांनी संताप व्यक्त केला। त्यांचं भाषण सुरू होतं, ज्या व्यक्तीने भाषणामध्ये व्यत्यय आणला त्याला सुद्धा त्यांनी खडे बोल सुनावले आणि याच भाषणादरम्यान पुणे जिल्ह्यामध्ये 3 महानगरपालिका तयार करण्याची एक प्रकारे घोषणाच अजितदादांनी केली आहे। ट्रॅफिक जाऊ दे ना, गाड्या जाऊ दे ना। आज इतर 4:30 आलो आणि तुलाच कळतंय आणि आम्ही बिल्डो काय आम्ही पण 8 वेळा जोडून आलो। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या तडाख्यातनं न पोलीस अधिकारी सुटले न कार्यकर्ते। जास्तीत जास्त पीएमआरडीचंच काम आहे। शुक्रवारी भल्या पहाटे अजितदादा पुणे जिल्ह्यातल्या चाकण परिसरात पोहोचले। या परिसरातली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दादांनी परिस्थितीचा आढावा घेतला। वापरात फक्त 10 मिनिट आहे। पण एकीकडे अजित पवार अधिकाऱ्यांकडनं माहिती घेत होते तर दुसरीकडे चौकात पोलिसांनीच वाहनं रोखून धरलेली। त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि मग काय, दादांचा पारा चढला। ते गाड्या मध्ये थांबतात, ते सगळं आपलं ट्रॅफिक थांबवतात, तेव्हा ते ट्रॅफिक थांबलं। चोप असं नाही ना, मूर्खासारख्या गाड्यामध्ये का रस्त्यात उभ्या करतात माहिती। ट्रॅफिक जाऊ दे ना, गाड्या जाऊ दे ना। चाकण परिसराला सध्या वाहतूक कोंडीचं ग्रहण लागलंय। त्यामुळे या मार्गावरनं ये जा करणाऱ्या वाहन चालकांना सतत ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो। पण इथे केवळ वाहतूक कोंडीची समस्या आहे असं नाही, तर इथल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। या मुद्द्यावरनंही अजितदादांनी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली आणि करताना ते नीट केलं पाहिजे। कारण कुठला एखादा पाऊस धोधो पडत असताना ट्रकच्या लक्षात ड्रायव्हर आलं नाही, चाक गेलं की झालं सगळं वाटत सगळं खचलं। आता समोर अजितदादा दिसल्यावर कार्यकर्त्यांनाही भलता जोश चढला, कारण दादांचा स्वभाव मोकळा ढाकळा आहे। ते कोणताही आडपडदा न ठेवता कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात। पण विषय जेव्हा बारामतीचा आला तेव्हा दादा काय म्हणाले हे कान देऊ नये का। जाहीर भाषणावेळी व्यत्यय आणणाऱ्याला सुद्धा अजित पवारांनी खडे बोल सुनावले। म्हणजे एवढं सगळं काल कुठं 4:30 उठून कामं केलं, आज इतर 4:30 आलो आणि तुलाच कळतंय आणि आम्ही बिल्डो काय आम्ही पण 8 वेळा जोडून आलो। वाहतूक कोंडीसह चाकण परिसरातल्या सर्व भागांचा विकास करण्यासाठी अजित पवारांनी पुणे जिल्ह्याबाबत एक घोषणा करून टाकली। पुणे, पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, दोन्ही मांजरी या सगळ्या भागामध्ये तिथं एक महानगरपालिका करावी लागेल। फुरसुंगी, उरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका। आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिंपरी चिंचवड मधलं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि तो सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल। असं बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चाललेली आहे। आता तरी पीएमआरडीए केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल। पण भविष्यात ज्या प्रकारचं अर्बनायझेशन पुण्यामध्ये होत आहे, भविष्यात कधीतरी हा विचार आपल्याला करावाच लागेल। हिंजवडी, चाकण किंवा पिंपरी चिंचवड, अजित पवारांच्या पक्षाचे हे बालेकिल्ले आहेत। या परिसरावरती त्यांचं विशेष प्रेम आहे। त्यामुळेच ते या परिसरातल्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी आढावा घेतात, पुढाकार घेतात। काही दिवसांपूर्वीच त्यांनी हिंजवडीमध्ये जाऊन पाहणी केलेली आणि रस्त्याच्या रुंदीकरणाचे आदेश दिले होते। आता चाकणमधली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सुद्धा दादांनी पुढाकार घेतल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।